नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1मधील क्वेश्चन नंबर 6मधील पहिले 3 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा सॉल्व करतोय. तर क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे पहा. 7x minus 2y upon xy is equal to 5 and 8x plus 7y upon xy is equal to 15. आता आपण पाहतो ज्यावेळेस कुठल्याही एखाद्या टर्मला, कोणत्याही दोन टर्मला जर कॉमन डिनॉमिनेटर जर वापरला असेल तर असा जो कॉमन डिनॉमिनेटर आपण सेपरेट सुद्धा करू शकतो. म्हणजेच इथं काय आहे तर 7x ला आपण एक्स वाय डिनॉमिनेटर करू शकतो आणि -2y ला सुद्धा एक्स वाय डिनॉमिनेटर करू शकतो. सेम इकडेही तसंच. तर चला तर आपण त्याच पद्धतीने करूया आणि 7x अपॉन xy मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू 5. इकडेही तसंच 8x अपॉन xy प्लस 7y अपॉन xy इज इक्वल टू 15. आता इथं पहा, x ला x कॅन्सल होतोय, y ला y कॅन्सल होतोय. इथंही x ला x कॅन्सल, y ला y कॅन्सल. राहते काय आता पहा तर 7 अपॉन y मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू 5. इकडं 8 अपॉन y प्लस 7 अपॉन x इज इक्वल टू 15. आता याच्यामध्ये आपण न्यूमरेटर बाजूला घेऊन 7 बाजूला घेतला, इथं राहिलं 1 अपॉन y मायनस 2 1 अपॉन x इज इक्वल टू 5. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि हे सुद्धा तसंच, हे 8 बाजूला घ्यायचे 1 अपॉन y प्लस 7 बाजूला घ्यायचे 1 अपॉन x इज इक्वल टू 15. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. आता या दोन्ही इक्वेशनला नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 अपॉन y 1 अपॉन y 1 अपॉन x 1 अपॉन x म्हणजे आपण इथं दुसरा एखादा कोणता तरी व्हेरिएबल रिप्लेस या ठिकाणी करू शकतो. सो रिप्लेसिंग 1 अपॉन y बाय m and 1 upon x by n. So therefore 7m minus 2n is equal to 5, equation number 3, and 8m plus 7n is equal to 15, equation number 4. ओके, आता हे दोन्ही इक्वेशन मिळाल्यानंतर आता आपल्याला काय बघा, इथं कोणतीही संख्या दुसऱ्या संख्येच्या टेबलमध्ये नाही दिसत आहे तुम्हाला व्हेरिएबलची. मग अशा वेळेस काय करायचं तर इक्वेशन नंबर 3 ला 7 ने मल्टिपल करा आणि इक्वेशन नंबर 4 ला 2 ने मल्टिपल करा. इक्वेशन 3 multiplying by 7 and equation 4th multiplying by 2. सो आता इथं बघा आपल्याला मल्टिपल करायचं, आपण डायरेक्ट सुद्धा मल्टिपल करू शकतो 7 ने इक्वेशन 3rd ला. 7 7 जा 49m, 7 2 जा 14n इज इक्वल टू 7 5 जा 35. दिस इज द इक्वेशन नंबर 5. आणि इक्वेशन नंबर 4 ला 2 ने, सो 8 2 जा 16m, 7 2 जा प्लस 14n is equal to 15 to the 30. So this is the equation number 6. आता हे प्लस आणि मायनस दोन्ही सेम कोइफिशियंट, सो add the equation 5th and 6th. So 49m minus 14n is equal to 35 and 16m plus 14n is equal to 30. आता इथं ऍडिशन करायचे, साइन चेंज होणार नाहीत. सो मायनस प्लस 14n कॅन्सल. इथं 49 प्लस 16 65m is equal to 65. So m is equal to 65 divided by 65. So m is equal to 1. m ची व्हॅल्यू मिळाली m.
1. आता ही पुट करायची कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. पुट द व्हॅल्यू m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. विच इक्वेशन? इक्वेशन नंबर 3. So 7m minus 2n is equal to 5. 7 into m minus 2n is equal to 5. 7 1 जा 7 minus 2n is equal to 5. Minus 2n is equal to हे 7 इकडे आल्यानंतर मायनस झाले. minus 2n is equal to minus 2. n is equal to minus 2 upon minus 2. So 1. इथं आपणाला n ची व्हॅल्यू मिळाली. आता काय व्हॅल्यू मिळालेली आहे n ची? देअरफॉर n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू मिळाली. आता n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण आपल्या रेग्युलर प्रोसेस प्रमाणे बट m इज इक्वल टू काय सपोज केलाय आपण? 1 अपॉन y. सो m ची व्हॅल्यू काय आली? 1. 1 इज इक्वल टू 1 अपॉन y. देअरफॉर आता इथं फक्त डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 1 बरोबर चेंज होणार. सो y इज इक्वल टू इथं 1 राहिली. y ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता सेम तसंच n इज इक्वल टू 1 अपॉन x. n ची सुद्धा व्हॅल्यू 1 आलेली आहे. सो 1 अपॉन x इथं पण चेंज होणार. देअरफॉर x इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 1. म्हणजे इथं सोल्युशन्स काय मिळाले दोन्ही इक्वेशनचे? देअरफॉर सोल्युशन इज xy is equal to 1 and 1. Okay, this is the question number 4. Now next question number 5. आता क्वेश्चन नंबर 5 थोडा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे थोडा दिसताना तुम्हाला ब्रॉड दिसतोय, परंतु काही नाही. आपल्या रेग्युलर प्रोसेस प्रमाणे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचंय. विशेष असं या एक्झाम्पलमध्ये सुद्धा काही नाही, फक्त थोडंसं लेंदी आहे. जास्त प्रमाणात आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. म्हणून काय करा, 1/2 बाजूला घ्या. पहिले 1/2 इंटू 1/3x प्लस 4y प्लस 1/5 बाजूला घेतले. 1/2x मायनस 3y इज इक्वल टू 1/4. आता हे इक्वेशन नंबर आपल्याला 1 मिळालं. इथंही तसंच. आता हे 5 फक्त न्यूमरेटर आहेत. मग 5 इंटू 1/3x प्लस 4y मायनस 2 1/2x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 3/2. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता इथं आपणाला रिप्लेसिंग करावं लागणार आहे. 1/3x प्लस 4y साठी 1 कोणताही व्हेरिएबल आणि इकडं 1. सो रिप्लेसिंग 1/3x plus 4y by m and 1/2x minus 3y by n. So इथं राहिलं मग 1/2m plus 1/5n is equal to 1/4. आता इथं पहा, तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये सगळे वेगवेगळे नंबर्स मिळालेले आहेत. आता ज्यावेळेस अशा पद्धतीने वेगवेगळे नंबर्स मिळतात त्यावेळेस सरळ यांचा एलसीएम काढून घ्यायचा आणि त्या संख्येने त्याला मल्टिपल करून घ्या. आता याचा एलसीएम येतोय 20. बघा 2च्या टेबलमध्ये 20 आहे, 5च्या आहे आणि 4च्या पण आहे. सो 20 ने मल्टिपल जर आपण याला केलं प्लस 20 इंटू 1/5n इज इक्वल टू 20 इंटू 1/4. सो 2 1 जा 2, 2 10 जा 20, 5 1 जा 5, 5 4 जा 20, 4 1 जा 4, 4 5 जा 20. राहिलं काय बघा आता 10 इंटू 1 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3 मिळाला. आता इथं पहा, इथं पण आपल्याला रिप्लेस करायचं आहे. सो इथं काय मिळणार 5m मायनस 2n इज इक्वल टू मायनस 3/2. इथं सुद्धा आता डिनॉमिनेटरला 2 आलेला आहे, तर तो आपल्याला कॅन्सल करावा लागणार. मग जर 2 कॅन्सल करायचा असेल, इकडे कुठेही डिनॉमिनेटर नाहीये, तो डायरेक्ट आपण 2 ने मल्टिपल करायचं बोथ साईडला. सो डायरेक्ट आपण मल्टिपल केला तर काय होईल, इथं 5 2 जा 10m, 2 2 जा 4n इज इक्वल टू 2 ला 2 कॅन्सल, सो मायनस 3. इक्वेशन नंबर
4. इथं मी डायरेक्ट केले, लक्षात येऊ द्या तुमच्या. आता हे दोन इक्वेशन नीट ऑब्झर्व केले तर 4n आणि दोन्ही अपोजिट साइन आहेत, सो ऍडिशन. ऍड द इक्वेशन 3 and 4. So 10m plus 4n is equal to 5 and 10m minus 4n is equal to minus 3. सो ॲडिशन करत असताना दोन्ही कॅन्सल झाले, प्लस आणि मायनस 4n. सो 10 plus 10 20m is equal to 4 minus 3 2. Therefore m is equal to 2 upon 20. सो इथं राहिलं m is equal to 1 upon 10. तर m ची व्हॅल्यू आपल्याला 1 upon 10 मिळाली. मग आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून n ची काढून घेऊया. पुट द व्हॅल्यू 1 upon 10 in equation, which equation number 3. So 10m plus 4n is equal to 5. So 10 into 1 upon 10, m ची व्हॅल्यू आपण पुट केली, plus 4n is equal to 5. 10 ला 10 कॅन्सल, 1 plus 4n is equal to 5. 4n is equal to 5 minus 1 हे इकडे गेले. So 4n is equal to 4. So n is equal to 4 upon 4. Therefore n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. सो आता m आणि n च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण त्या इथं बट m इज इक्वल टू आपण काय सपोज केलेलं आहे, 1 upon 3x plus 4y साठी आपण m सपोज केला होता. m ची व्हॅल्यू आलेली आहे 1 upon 10 इज इक्वल टू 1 upon 3x plus 4y. आता यांचा रेसिप्रोकल जर केला तर बघा, रेसिप्रोकल केला तर मिळणार 10 इज इक्वल टू 3x plus 4y. हे सरळ जर केले आपण तर इक्वेशन काय मिळालं, 3x plus 4y इज इक्वल टू 10. दिस इज द इक्वेशन नंबर 5. ओके, हे इक्वेशन मिळालं 5 नंबरचं. आता तसंच n पासून एक इक्वेशन मिळवूया. आता n कोणासाठी आपण सपोज केला होता 2x minus 3y. n ची व्हॅल्यू आलेली आहे 1. 1 इज इक्वल टू 1 upon 2x minus 3y. आता इतर रेसिप्रोकल जर केला तर मिळालं 1 इज इक्वल टू 2x minus 3y. हे सरळ केलं तर 2x minus 3y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 6. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला पुन्हा एकदा एलिमिनेटिंग मेथडने सॉल्व्ह करायचे. आता ही ज्यावेळेस इक्वेशन आपण दोन्ही सॉल्व्ह करायला घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला बघा, आता इथं सॉल्व्ह करायला घेऊया आपण इक्वेशन नंबर 5 and 6. काय मिळालेले आहे, 3x plus 4y इज इक्वल टू 10. आता इथं व्हॅल्यू पण पहिल्यांदा आपण इक्वेशन राईट डाऊन करूया इथं आणि मग आपल्याला लक्षात येईल 3x plus 4y is equal to 10 and 2x minus 3y is equal to 1. ओके, आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपण काय करूया, हे सॉल्व्ह करून घेऊया दोन्ही इक्वेशन. इक्वेशन नंबर हे 5 आहे, नंबर 5 इक्वेशन, आणि हे नंबर 6 इक्वेशन आहे. आता पहा, नीट काळजीपूर्वक जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल इथं कुठल्याही टेबलमध्ये इतर कोणतीही संख्या नाहीये, म्हणजे आपल्याला इथं क्रॉस मल्टिपल पुन्हा एकदा करावं लागणार आहे. म्हणजे इक्वेशन 5 ला 3 ने, इक्वेशन 6 ला 4 ने. मी डायरेक्ट मल्टिपल करतो पहा. इक्वेशन 6 ला आपल्याला 3 ने 5 ला 3 ने करायचं आहे. मग 3 3 जा 9x, 4 3 जा 12y इज इक्वल टू 10 3 जा 30. दिस इज द इक्वेशन नंबर 7. थोडं लेंदी आहे परंतु आपल्याला सॉल्व्ह तर करावंच लागणार आहे. इक्वेशन नंबर 6 ला आपल्याला 4 ने मल्टिपल करायचं आहे. 4 2 जा 8x, 4 3 जा 12y मायनस 12y, आणि इथं 4 1 जा 4. इक्वेशन नंबर 8. आता पहा, हे दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळाले. प्लस आणि मायनस सो ऍडिशन करावे लागणार आहे. मी इथं डायरेक्ट ऍडिशन करतो. इथं जरी साइन टाकलं ऍडिशनचं तरी चालतंय इथं, किंवा इथं ऍड लिहिलं आणि इथं ऍडिशनचं साइन टाकलं तरी चालतंय. सो प्लस 12y मायनस 12y कॅन्सल झालं. 8 plus 9
17x is equal to 30 plus 4, 34. Therefore, x is equal to 34 upon 17. 17 1 जा 17, 17 2 जा 34. So x is equal to काय मिळाला? 2 मिळाला. आता ही 2 ची व्हॅल्यू आपण कोणत्याही या चारीपैकी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट द व्हॅल्यू x is equal to 2 in equation 5th. So 3x plus 4y is equal to 10. 3 into 2 plus 4y is equal to 10. 3 to the 6 plus 4y is equal to 10. 4y is equal to हे 6 इकडे आल्यानंतर मायनस झाले. 4y is equal to 4. So y is equal to 4 upon 4. So y is equal to व्हॅल्यू मिळाली 1. असे हे सोल्युशन्स दोन्ही मिळालेले आहेत. Therefore, solution is xy is equal to 1 and 1. ओके, पहिले या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर सेकंड पेजचा. नेक्स्ट पेज आहे हे, या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने इथं क्वेश्चन नंबर 6 सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पुन्हा एकदा ऍप्लिकेशन टाइप क्वेश्चन आहे, तो वर्ड प्रॉब्लेम वाला. तो क्वेश्चन नंबर 7 हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. सो जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मॅथ्सशी रिलेटेड सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.